नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ टीजे 89.6 FM. आपल्या परिसराचा आपला आवाज. आषाढी एकादशी निमित्त आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुरडीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आषाढी वारीबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. आषाढी वारीचा इतिहास, त्याचे महत्त्व, जनमानसावर आषाढी वारीचा असणारा पगडा, संत साहित्य, काही अभंग आणि त्यांचे निरूपण, तर वारकऱ्यांशी किंवा वारकरी सेवाभावी व्यक्तींशी थेट संवाद देखील साधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमाला. श्रोते हो, आज आहे 12 जुलै 2024. आषाढी वारीचा 15वा दिवस. काल माऊलींच्या पालखीचा मुक्काम नातेपुते येथे होता, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम सराटी येथे होता. भक्त दर्शनाचा भुका, पायी चालतो रोज, कधी भेटेल विठ्ठल, भेटीची रे आस आज. झाला नांगर वखर, शेत पेरणीला आले, तुझ्या आठवणी ताज्या, करण्या दिंडीत चाले. हाती घेऊनी पताका, करतो मी दिनरात, गावोगाव फिरे वारी, भक्त तुझी देती साथ. तुझ्या भेटी नरे जातो, वर्षभराचा थकवा, दूर दुःखाचे डोंगर, निघून रे सारे जावा. तुझ्या रे भेटीची ओढ, लागी मनाला सारखी, नसे दुजा भाव मनी, मिळे सोसण्याचे बळ. या कवितेप्रमाणे सर्व वारकरी विठ्ठलाच्या पंढरीकडे डोळे लावून बसलेले आहेत, कारण विठ्ठलाचे दर्शन आता लवकरच होणार आहे. विठ्ठलाचे वेड घेतलेल्या वारकऱ्यांना जिथे तिथे विठ्ठलाचे रूप दिसू लागले आहे. त्या निमित्ताने ऐकूयात पुढील गीत, जिथे तिथे रूप तुझं दिसू लागलं, देवा तुझ्या नावाचं रे याड लागलं. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो. देहधारी जो जो त्यासी, विहित नित्य कर्म. सदाचार नीती होणे, आगळान धर्म. देहधारी जो जो त्यासी, विहित नित्य कर्म. सदाचार नीती होणे, आगळान धर्म. तुला आठवावे गावे हाच एक नेम. तुला आठवावे गावे हाच
प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो. तुझे नाम पांडुरंगा सर्व तापनाशी, वाट प्रवासासी देती स्वये पापराशी. तुझे नाम पांडुरंगा सर्व तापनाशी, वाट प्रवासासी देती स्वये पापराशी. दिसो लागली तू डोळा, दिसो लागली तू डोळा, दिसो लागली तू डोळा, आरोपी अनाम. दिसो लागली तू डोळा, आरोपी अनाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आठयाव. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. पांडुरंग 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 जय पांडुरंग, पांडुरंग जय पांडुरंग, पांडुरंग जय पांडुरंग, जय 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 पांडुरंग जय पांडुरंग, पांडुरंग जय पांडुरंग. महाराष्ट्रातील सगळ्याच संतांनी विठ्ठलाचे स्वरूप कायम आपल्या हृदयामध्ये असावे असा आग्रह धरला. वाणीमध्ये सतत विठ्ठलाचेच नाव असावे याकरिता ते प्रयत्नशील होते. म्हणून तर संत गोरा कुंभार आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. देहधारी जो त्यासी विहित नित्य कर्म, सदाचार नीतीहुनी आगळा न धर्म. तुला आठवावे गावे हाच एक नेम, पदी वाहिला मी देह भाव सारा. उडे अंतराळी आत्मा अंतरी पसारा. नाम तुझे गोरा, नाम हा देह प्रपंचाचा दास. अभंगातील या ओळीचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. संत गोरा कुंभार म्हणतात, विठ्ठला तुझे स्वरूप माझ्या मनात सदैव असो, म्हणजेच तू सदैव माझ्या मनात राहा आणि तुझे नाव सदैव माझ्या मुखामध्ये असू दे. देह हा संसाराचा व्यवहाराचा दास आहे.
तेव्हा देहाला त्यांच्या स्वभावाप्रमाणे काम करू देत. विठ्ठलाच्या स्वरूपाने आपले मन भरून गेलेले असले म्हणजे दुसऱ्या कोणत्या विचारांना तेथे स्थान राहणार नाही. म्हणजेच मन विठ्ठल चरणी विलीन असेल तर स्थिर होईल, अलिप्त राहील आणि विचाररहित असेल. व्यावहारिक जगाकडे अलिप्तपणे, त्रयस्थपणे आपण पाहू शकू. विठ्ठलाचे नाव जिभेवर असल्यावर व्यर्थ बडबड करण्यात आपली ऊर्जा खर्च होणार नाही. बऱ्याच वेळा आपण नको तेव्हा, नको तिथे, नको त्या विषयावर चुकीच्या जागी उगीच बडबड करून आपली ऊर्जा व्यर्थ खर्च करीत असतो. त्याच विचारांचा मोठ्याने किंवा मनात विचार केल्याने दृढीकरण होत असते. त्यामुळे मन स्थिर होणे आणखी कठीण होत जाते. चित्त विचलित होते. देह हा त्याच्या धर्माप्रमाणे काम करीत असतो. त्यावर फक्त लक्ष ठेवावे, ते अयोग्य मार्गाने जाणार नाही याकडे. योग्य मार्गावर आपले देह आणि आपले आचरण असेल याच्यावर आपले लक्ष असायला हवे. अशी व्यक्ती मानसिक पातळीवर कशातही गुंतलेली नसते, केवळ विठ्ठल चरणी लीन असते. या निमित्ताने ऐकूयात संत गोरा कुंभार यांचा अभंग, तुझे रूप चित्ती राहो. आज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम माळशिरस येथे होणार आहे. पण त्यापूर्वी पुरंदवडे येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी माऊलींच्या पालखीचा उभा रिंगण सोहळा लोणंद येथे पार पडला होता. आता पहिला गोल रिंगण सोहळा संपन्न होणार आहे. रिंगण सोहळा म्हटलं की वारकऱ्यांच्या मनाला उत्साह येतो. वारीमधला तोचपणा दूर होऊन पुन्हा नव्याने ताजेतवाने होऊन मार्गक्रमण करता येते. म्हणून रिंगण सोहळा वारकऱ्यांच्या विशेष जीवाभावाचा सोहळा समजला जातो. रिंगण सोहळा म्हणजे काय याविषयी आपण माहिती आपल्या मागील काही भागांमध्ये घेतलीच आहे. रिंगण म्हणजे पालखी मध्यभागी ठेवून त्या बाजूला एक वर्तुळाकार रिंगण आखले जाते आणि त्या रिंगणामध्ये टाळकरी, विणेकरी, पताकाधारी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या स्त्रिया आणि त्यानंतर अश्व असे क्रमाक्रमाने धावतात. 60-70 वय असूनही रिंगणात धावताना वारकऱ्यांचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवेल असाच असतो. तर माऊलींच्या पालखीचा पहिला गोल रिंगण सोहळा आज पुरंदवडे येथे होणार आहे. या रिंगण सोहळ्यानंतर वारकरी फुगड्या, वारीतील खेळ अशा पारंपरिक गोष्टी करतात आणि अगदी पुढील प्रवासाकरिता ताजेतवाने होऊन जातात. त्या निमित्ताने ऐकूयात रिंगण सोहळ्यावरील गीत, रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी. खांदी पताका घेऊनी वारी बघा निघाली सारी विष्णुमय झाली. माळ तुळशीची शोभे रमलो संसारात खरा, ऐक रखमाईच्या बरा, तरी जीव लागी तुझ्या पायरी. राव दारी उभा माझ्या, येतो बीट पायी तुझ्या, सेवा करीन योगे योगे माऊली. हरी मुखी नाम घोष सावळी
धर्म राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग वारकरी पंथ पांडुरंग वैकुंठी दिसे स्वर्ग रे रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी रंग सावराच्या अंगणी रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी हाती कान्हा सावळाच ग हासी मजताना विठू समग हाती कान्हा सावळाच ग हासी मजताना एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात तुझे दूत म्हणून त्यांचा अट्टहास पूर्ण झाला फेसबुक दिंडी माझ्या गाभारी माझी पंढरी. आता माऊलींच्या पालखीचा मुक्काम माळशिरस येथेच का बरे असतो याचा विचार केला तर लक्षात येईल माळशिरस म्हणजे माळ अधिक शिरस. मग माळ म्हणजे काय तर साखळी आणि शिरस म्हणजे काय तर ज्ञान. संतांच्या सानिध्यात राहून विठ्ठलाचे नामस्मरण करून वारकऱ्यांना ज्ञानप्राप्ती होते आणि असे ज्ञान प्राप्त झालेले वारकरी जेव्हा रिंगण सोहळ्यामध्ये एकमेकांच्या हातात हात घालून वारीतील खेळ खेळतात तेव्हा जाणवते ती ज्ञानाची साखळी. अशी ज्ञानाची साखळी माळशिरस येथे निर्माण होते म्हणून माऊली माळशिरस येथे एक दिवसाचा मुक्काम करतात. मिळालेल्या या ज्ञानाचे जतन संवर्धन देखील केले पाहिजे अशी शिकवण संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली आहे. म्हणूनच ते आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियांसी आला, इवले से रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. मनाची ये गुंफियला शेला, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले अर्पिला. माऊलींच्या अभंगाचे अर्थ समजणे तसे तर खूप गूढ, पण तरीही या अभंगामध्ये माऊली म्हणतात की मोगराचं छोटंसं रोपटं दरवाजाच्या बाहेर लावलं, परंतु त्याचा वेल गगनाला गेला, त्याला फुलं आली. ती फुले कितीही काढली तरी बहर काही कमी होत नाही. जितकी फुले काढली तरीही तितक्याच पटीने ती रोज फुलतात. माऊली म्हणतात
त्याच फुलांचा शेला विणला आणि तो विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला. पण हा झाला शब्दार्थ. त्यातील गूढ अर्थ असा आहे की मोगऱ्याचे छोटेसे रोपटे दारात लावले म्हणजे गुरुबंधू संत निवृत्तीनाथांनी अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या ज्ञानाच्या प्रकाशाचा छोटासा कवडसा छोट्याशा ज्ञानाला दिला. पुढे त्या ज्ञानाने त्या ज्ञानाच्या कवडशाचे रूपांतर प्रकाश कुंचल्यात केले म्हणजे त्याला मोठे व्यापक रूप दिले. अर्थात भरपूर ज्ञान मिळविले आणि छोट्याशा ज्ञानाचे संत ज्ञानेश्वरांमध्ये रूपांतर झाले. हे ज्ञान कितीही वाटले तरी कधीही कमी पडणार नाही, उलट ते वाढतच राहील. म्हणून माऊली म्हणतात, फुले वेचिता बहरू कळियांसी आला. हे ज्ञान शेवटी ज्ञानेश्वर विठ्ठल चरणी अर्पण करतात. त्यामुळे वारकरी भक्तांनी मिळविलेले हे ज्ञान हा ज्ञानाचा एक छोटासा कवडसा आहे आणि त्याचे प्रकाश समुच्चयामध्ये रूपांतर करण्यासाठी नित्य नामस्मरण आणि ध्यान करणे गरजेचे आहे असे माऊली सुचवितात. त्या निमित्ताने ऐकूयात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला पुढील अभंग मोगरा फुलला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले से रोप लावियले द्वारी, इवले से रोप लावियले द्वारी. तयाचा वेलू गेला गगनावेरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची गुंती गुंफियला शेला. मनाची गुंती गुंफियला शेला. बाप रखुमा देवीवरी विठ्ठले अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम अकलूज येथे असणार आहे. इथेच महाराजांच्या सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण पार पडणार आहे. गोल रिंगणाच्या उत्सुकतेने पालखीतील वारकरी झपाझप पावले टाकत सराटीवरून अकलूजकडे मार्गस्थ झालेले आहे. अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नीरा नदीच्या काठी बसलेले गाव आहे.
आज अकलूजच्या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे आणि तेथेच गोल रिंगण सोहळा देखील पार पाडला जाणार आहे. ऐकूयात आपला पुढील अभंग संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला अरे अरे ज्ञाना झाला सी पावन. अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, विठ्ठला संदेह अन्यतत्वी, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन. मुरडुनिया मन उपजला सी चित्ते, मुरडुनिया मन उपजला सी चित्ते, कोठे तुझरी ते न दिसे रया, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन. दीपकी दीपक मावळल्या ज्योती, दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभरी माती शून्य झाल्या, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन. वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अवघीची वैकुंठ चतुर्भुज, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन. निवृत्ती परमा अनुभव नेमा, निवृत्ती परमा अनुभव नेमा, शांतीपूर्ण क्षमा ज्ञान देवो, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन. ज्याप्रमाणे पुण्यावरून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर अनेक ठिकाणाहून अनेक पालख्या पंढरीकडे प्रस्थान करीत असतात. एकूण 10 मानाच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. तसे तर जवळपास 150 पालख्या पंढरपूरकडे येतात, पण विशेष पालख्या सांगायच्या झाल्या तर पहिल्या 10 मानाच्या पालख्या. त्यातील एक पालखी म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी. संत निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून निघते आणि शेवटी पंढरपूरला पोहोचते. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पायी सोहळा दिंड्यांद्वारे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि परत पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असा दरवर्षी केला जातो. या सोहळ्यामध्ये दरवर्षी 50 ते 60 हजारापर्यंत वारकरी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीबरोबर पायी प्रवास करीत असतात. हा सोहळा ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशीपासून सुरू होतो आणि आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूर येथे पोहोचतो. त्याप्रमाणे याही वर्षी संत निवृत्तीनाथ यांची पालखी पंढरपूरच्या नजीकच्या टप्प्यात आलेली आहे. संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरुबंधू होते आणि गुरु देखील होते.
निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा सोहळा साधारणपणे 1 महिनाभर चालतो. त्याप्रमाणे याही वर्षी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी 20 जून रोजीच त्र्यंबकेश्वर येथून मार्गस्थ झालेली आहे. ऐकूयात संत निवृत्तीनाथ महाराजांचा पुढील अभंग गगनीचा तारा वायू वसे सैरा. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ यांच्या पालख्या पंढरपूरच्या विठोबाला भेटण्याकरिता निघतात, त्याप्रमाणेच संत मुक्ताबाईंची पालखी देखील पंढरपूरकडे दरवर्षी जात असते. तशीच ती याही वर्षी निघालेली आहे. आषाढी पालखी पायी दिंडी सोहळा हा मानाचा समजला जाणारा पालखी सोहळा आहे. तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास असून 25 दिवसात राज्यातील 6 जिल्ह्यांतून मार्गस्थ होत मुक्ताई पालखी दिंडी पंढरपुरात दाखल होते. सर्वात लांब पल्ल्याची मुक्ताबाईंची दिंडी असते. इतके मोठे अंतर मुक्ताबाईंच्या पालखीसोबत वारकरी झपझप कापत पंढरपुरी विठ्ठलाला भेटण्याकरिता दाखल होता. पण या संत मुक्ताबाई कोण होत्या हे देखील जाणणे गरजेचे आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी ही रचना संत मुक्ताबाईंचीच. अश्विन शुद्ध प्रतिपदा हा घटस्थापनेचा दिवस अर्थात आदिशक्तीचा जागर करण्याचा दिवस आणि हाच संत मुक्ताबाईंचा देखील जन्मदिवस म्हणजे आदिमायेचाच जन्मदिवस असे म्हटले तर काही चुकीचं ठरणार नाही. आदिशक्ती असलेली मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर यांचे प्रेरणास्थान होते. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी लिहिण्यामागची खरी प्रेरणा ताटीचे अभंग लिहिणारी मुक्ताई होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही 4 भावंडे म्हणजे आपेगावच्या विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी यांची मुले. बुद्धिमान व विरक्त असलेले विठ्ठलपंत लग्नानंतर संन्यास घेतात आणि काशीला जाऊन राहतात. पण पतिव्रता पत्नी रुक्मिणी प्रयत्नपूर्वक त्यांना गृहस्थाश्रमात आणते. विवाह होऊनही संन्यास घेतलेला समजताच त्यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा काशीच्या गुरूंकडून मिळते. पण समाज त्यांना वाळीत टाकतो आणि शिक्षा देतो ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. 4 चिमुकल्या मुलांसह कुटुंबाच्या होणाऱ्या छळाला कंटाळून विठ्ठलपंत व रुक्मिणी ठरवतात की आपल्या मुलांना समाज त्यामुळे स्वीकारणार असेल तर आपण हे प्रायश्चित्त घेऊ आणि खरोखर ते दोघेही ही शिक्षा म्हणून आत्मविसर्जन करतात. देहांत प्रायश्चित्त घेतात. त्यावेळी मुक्ताबाई असते फक्त 4 वर्षांची. भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मोठ्या निवृत्तीवर येऊन पडते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही संन्याशाची मुलं म्हणून समाज त्यांनाही वाळीत टाकतो. आई वडिलांचे छत्र गेले तरीही समाज मुलांना स्वीकारत नाही. जन्मापासून मुलांची परवड सुरूच असते. या कोवळ्या मुलांना स्वतःला सतत सिद्ध करावे लागत असते. अशा परिस्थितीत छोटी मुक्ताबाई प्रौढ झाली नाही तर नवलच. समाजाने केलेला अन्याय आणि अपमान सहन करत करत लहानाची मोठी होत असते मुक्ताई. तात आणि माता गेलीसे येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. निवृत्ती ज्ञानेश्वर पोरांनाचे अन्न संभाळी सोपान मज लागी. तुझ्या योगे हरी क्रमी येला काळ. असे काही अंशी दुःख मुक्ताईच्या शब्दात दिसते. शिवाय त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग घडलेले आहेत की मुक्ताबाईने आपल्या मोठ्या भावंडांनाही मार्गदर्शन केले आहे. समाजातून सतत उपेक्षा, अपमान सहन न होऊन एक दिवस स्वतःवरच चिडून ज्ञानोबा उद्विग्न होऊन पर्णकुटीचे दार बंद करून आत ध्यानस्थ बसले. संन्याशाच्या पोराचे दर्शन घडले म्हणून मोठा अपशकुन झाला असे ज्ञानोबाला पाहून एकाने म्हटले आणि त्यामुळे ज्ञानोबा खिन्न झाले. निवृत्ती आणि सोपान यांनीही विनवण्या केल्या पण ज्ञाना काही दार उघडेना. मुक्ताबाईंनी विनवणी करूनही ते दार उघडेना. छोट्याशा बहिणीने मुक्ताईने लढीवाळपणे ज्ञानाला समजावले. ज्ञानादादा चिडलाय.
त्याची मनस्थिती बिघडली हे मुक्ताबाईंना लक्षात आले. ज्ञानोबापेक्षा लहान असलेली मुक्ता आता त्यांना मोठ्या अधिकाराने मोठी होऊन समजवायला लागली. लोक कितीही वाईट असले वागले तरीही तुम्ही विचलित होऊ नका. आपला चांगला मार्ग सोडू नका. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या अवस्थेतून बाहेर या असं ममतेनं सांगून ज्ञानेश्वरांचे मन वळवले. संतांची लक्षणे काय आहेत, योगी कसा असावा, आपले भूतलावरील अवतार कार्य काय आहे हे मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगात सांगितले आहे आणि ज्ञानोबांना जागृत केलं आहे. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. विश्वरागे झाले वनी, संते सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ब्रह्म जैसे पैशा, परी आम्हा वडील भूते सारी. अहो क्रोधे यावे, कोठे अवघे आपण निघोटे. जीभ दातांनी चाविली कोणे, बत्तीशी तोडली. जीभ दातांनी चाविली कोणे, बत्तीशी तोडली. मन मारुनी उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेव दिवसेंदिवस खूपच आत्ममग्न होत आहेत हे मुक्ताबाईंना जाणवते. त्यावेळी ज्ञानोबांचे मन शांत करण्याकरिता मुक्ताबाई प्रयत्न करतात आणि स्वच्छ सात्विक पावन मनाच्या या योगी पुरुषाला म्हणजेच तिच्या ज्ञानादादाला क्षणिक रागापासून परावृत्त करून त्याचे मन स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. आपल्यापेक्षा लहान असलेली लाडकी बहीण मुक्ताई आध्यात्मिक आणि ज्ञानाने ओतप्रेत भरलेली तिची प्रेमळ विनवणी ज्ञानोबा मान्य करतात, शांत होतात आणि पर्णकुटीचे दार म्हणजेच ताटी उघडून बाहेर येतात. मुळातच योगी असलेल्या तत्वचिंतक असलेल्या ज्ञानदेवांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य या चिमुकल्या मुक्ताबाईत होते. याचा परिणाम ज्ञानेश्वरांवर झाला आणि ते कार्यप्रवृत्त झाले. नेवाशाला भावार्थ दीपिकाच्या निर्मितीची सुरुवात झाली. मुक्ताबाईंचे ताटीचे 42 अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांनी हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिलेले आहेत. त्या निमित्ताने ऐकूयात संत मुक्ताबाई यांनी लिहिलेला अभंग ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, काही अपराध जनाचा. योगी पावन मनाचा, काही अपराध जनाचा. विश्वरागे झाले वल्ली, संचे सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, शब्दशस्त्रे झाले क्लेश. संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ब्रह्म जैसे पैशा परी, आम्हा वडील भूते सारी.
गुरु संत निवृत्तीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई घडत होत्या. नाथ संप्रदायाची दीक्षा निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना आणि ज्ञानेश्वरांना पण दिली होती. त्यामुळे दोघे आता गुरुबंधू भगिनी झाले होते. प्रेम, आदर, भक्ती, ज्ञान दोघांनाही बरोबरच मिळत राहिले. कधी कधी मनात आलेली शंका मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना विचारत असे. ते शंका निरसन करीत होते. निवृत्तीनाथ तर आई वडिलांचेही प्रेम लहान भावंडांना देत होते. तिन्ही भाऊ तसे मुक्ताबाईंचे गुरुबंधूच होते. पण तिची जडणघडण चालू असताना ती न कळत्या वयापासून कुटुंबावर होणाऱ्या आघातांमुळे अनेक प्रसंगांना सामोरी गेली होती. तिच्या छोट्याशा आयुष्यात अनेक घटना तिच्यासोबत घडल्या होत्या. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी यानुसार विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंची 4ही मुले प्रतिभावान होती. मुक्ताईने योगी असलेल्या ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वाचा वेध आपल्या अनेक अभंगातून घेतलेला आहे. मुक्ताईच्या मते ज्ञानेश्वर योगी, संत, साधू, विरक्त, ज्ञानी, सद्गुरू, परमेश्वर आणि जगद्गुरू होते असे वर्णन त्या अभंगातून करतात. मुक्ताबाईंच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडलेल्या दिसतात ज्यातून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा होता हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळेच मुक्ताबाई या 13व्या शतकातील संत परंपरेतील एक स्त्री गुरु होत्या हे कळते. गुरु शिष्य परंपरेत वयाने लहान असलेली पण चांगदेवांची गुरु मुक्ताबाई होती. चांगदेवांना तिने 65चा अर्थ सांगितला. हा मुक्ताबाईंचा पहिला शिष्य. चांगदेव हे अतिशय ज्ञानी होते. आत्मज्ञान मिळविण्यात तर त्यांचा हात खंडा होता. चांग म्हणजे चांगले. जे जे चांगले ज्ञान होते ते चांगदेवांकडे आत्मसात होते. चांगदेवांचे वय होते 1400 वर्षे. या वर्षांमध्ये चांगदेवांनी अनेक योगांचे ज्ञान मिळविले होते. सृष्टीतील प्रत्येक जीवावर नियंत्रण करण्याची अद्भुत शक्ती संत चांगदेवांमध्ये होती. असे हे महान योगी आणि महान ज्ञानी संत चांगदेव. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपानदेव आणि निवृत्तीनाथ ही 4 भावंडे आळंदीतील लोकांना त्याच वेळी नामस्मरणाचा सोपा असा आध्यात्मिक मार्ग सांगत होती. ही गोष्ट जेव्हा चांगदेवांना कळली तेव्हा चांगदेवांना राग आला. त्यांना वाटले 15 वर्षाचे ज्ञानेश्वर असे कुठले ज्ञान देऊन माझ्या आत्मज्ञानाला आव्हान देऊ पाहत आहेत. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना भेटण्याचे ठरविले. पण अहंभाव जागा झालेल्या चांगदेवांना पुन्हा असे वाटू लागले की मी तर 1400 वर्ष आत्मज्ञान मिळविले. मी का बरे त्या 15 वर्षाच्या मुलाला भेटावे. म्हणून ते भेटीचा सांगावा धाडण्याकरिता पत्र लिहिण्यास सुरुवात करतात. पण पत्राची सुरुवात करायची कशी? तीर्थस्वरूप? नाही, त्यांचा एवढा अधिकारच नाही. चांगदेवांनी विचार केला. मग आत्मज्ञानी? पण मी आत्मज्ञानी तरी का म्हणावे? त्यांचे खरेच ज्ञान माझ्यापेक्षा मोठे आहे का? नसणारच. मग मी त्यांना आत्मज्ञानी तरी का म्हणावे असा विचार चांगदेवांच्या मनात येतो. शेवटी काहीही न लिहिता तो कोरा कागद चांगदेव आपल्या शिष्यासोबत ज्ञानेश्वरांकडे पाठवून देतात. हा कोरा कागद पाहून ज्ञानेश्वर चकित होतात. तेवढ्यात मुक्ताई म्हणते, ज्ञानादादा मला दाखव बरं तो कागद. आणि कोरा कागद पाहून मुक्ताईला हसूच फुटते. स्वतःला एवढे महान योगी म्हणून घेणारे चांगदेव महाराज यांनी कोरा कागद पाठविला आहे. मला वाटते 1400 वर्षे मिळविलेले त्यांचे आत्मज्ञान देखील असेच कोरे आहे. ज्ञानादादा तेव्हा आता तू या पत्राचे उत्तर दे, त्यांना उपदेश दे असे म्हणून मुक्ताई ज्ञानदेवांना 65 ओव्या सांगू लागली आणि त्यातूनच निर्मिती झाली चांगदेव 65ची. हे पत्र ऐकून चांगदेवांचा शिष्य चांगदेवांकडे आला. पण अहो आश्चर्यम,
छोट्याशा मुक्ताईनी सांगितलेल्या आणि ज्ञानादादाने लिहिलेल्या या 65 ओव्यांचा गूढ अर्थ चांगदेवांना समजलाच नाही. पण तरीही त्यातून काहीही बोध न घेता अहंकाराने पेटलेले चांगदेव थेट निघाले आळंदीकडे. चांगदेव वाघावर बसून आळंदीकडे मार्गस्थ होत आहेत हे जेव्हा मुक्ताईला कळले तेव्हा तिला अहंकाराने झपाटलेल्या चांगदेवांची दया आली. त्यांच्या अहंकाराचे क्षमन करण्यासाठी तिने ज्ञानेश्वरांना 4ही भावंड ज्या भिंतीवर बसलेले होते ती निर्जीव भिंत चालवायला लावली. निर्जीव भिंत आकाशी उडू लागली हे चांगदेवांनी पाहिले. तिन्ही भावंडांनी चांगदेवांना नमस्कार केला, पण निर्भीड अशा मुक्ताईने मात्र नमस्कार करण्यास नकार दिला. मुक्ताईच्या या निर्भीडपणामुळे चांगदेवांचा अहंकार गळून पडला आणि ते आदिशक्ती असणाऱ्या मुक्ताबाईंच्या चरणी शरण झाले. असे हे चांगदेव मुक्ताबाईंचे पहिले शिष्य. संत निवृत्तीनाथ मुक्ताईचे गुरु. गुरूंचे म्हणणे ती अजिबात खाली पडू देत नसे. एक दिवस त्यांनी मांडे खाण्याची इच्छा मुक्ताईला बोलून दाखवली. मुक्ताईने देखील लगेच तयारी केली. कुंभारवाड्यात ती मातीचे भांडे आणण्यासाठी गेली असता वाटेत विसोबासाठी भेटले. तिच्या हातातले भांडे त्यांनी हिसकावून घेतले आणि फोडून टाकले. तसेच कुंभारवाड्यात सर्वांना ताकीद दिली की हिला कुणीही भांडे देऊ नये. निराश होऊन मुक्ताई घरी आली. आपण निवृत्तीनाथांची इच्छा पूर्ण करू शकत नाही याचा तिला खेद वाटला, दुःख झाले. तिचा उतरलेला चेहरा पाहून ज्ञानोबा मदतीला आले. त्या योग्याने आपला जठराग्नी योग शक्तीने पेटवला आणि मुक्ताबाईंना सांगितले, भाज आता पाठीवर मांडे. मुक्ताबाई आता कशी मांडे करते हे पाहायला विसोबा आलाच. उलट फजिती न होता मुक्ताबाईने मांडे भाजले होते हे पाहून विसोबा आश्चर्यचकित झाला. ही भावंडे असामान्य आहेत हे त्याला समजले. स्वतःची चूक उमगली आणि आपल्याला प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे, मगच आपला उद्धार होईल असे म्हणून तो त्यांचे उष्टे अन्न खाऊ लागला. ते पाहून मुक्ताबाईने, विसोबा तू खेचराप्रमाणे उष्टे काय खातोस असे विचारले. आणि या प्रसंगानंतर विसोबा मुक्ताबाईंचे शिष्य झाले अशी आख्यायिका आहे. अशाच प्रकारे संत नामदेव यांनाही गुरुचे महत्त्व पटवून देऊन गुरुशिवाय तुला मोक्षप्राप्ती होणार नाही असे निर्भीडपणे सांगितले. तीर्थयात्रेहून परतलेल्या ज्ञानेश्वरांची भेट घेतली आणि पुढे मुक्ताबाईंनी आपला भाऊ ज्ञानेश्वर याची समाधी पाहिली. महिन्याभरातच सासवडला सोपान आणि वटेश्वरांची समाधी पाहिली. पुणतांब्याला चांगदेवांची समाधी पाहिली. आपल्या बंधूंप्रमाणेच आपल्या शिष्याच्या चांगदेवाच्या समाधीचा सोहळा व्हावा असे निवृत्तीनाथांना व सर्व संतांना मुक्ताईने सांगितले. त्यांचीही अवतार समाप्ती झाली. आई वडिलांच्या छत्रानंतर या भावांनीच तिला सांभाळले होते, जीवापाड प्रेम केले होते. त्यामुळे या दोघांची समाधी तिला सहन होणारी नव्हतीच. या सगळ्या घटनांनंतर मुक्ताबाई आणखीनच विरक्त झाल्या, उदासीन झाल्या. मुक्ताबाई निवृत्ती आणि इतर संतांबरोबर वेरूळ घृणेश्वर करत वैशाख वद्य द्वादशीला तापी काठावर मेहुण या गावी आले. नदीवर स्नानासाठी गेले असताना अचानक वीज कडाडली आणि मुक्ताबाई कुणाला काहीही कळायच्या आत अंतर्धान पावल्या. निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना खूप जपत होते, पण तरीही हे असे कसे झाले? मुक्ताई कुठेच दिसत नाही आणि क्षणात निवृत्तीनाथांनी ओळखले की ही अवतार समाप्ती आहे. ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी, आता ऐसी सखी नाही कोणी. निवृत्तीनाथ मुक्ताई सोडून गेल्यावर जो मनात आकांत झाला त्यावेळी हे म्हणतात, मुक्ताई ही मोठ्या भावांची छोटी आई तर होतीच,
पण त्यांची एक चांगली मैत्रीण आणि सखीसुद्धा होती. आता अशी मैत्रीण त्यांना शोधूनही सापडणार नव्हती. संत नामदेवांनीही तिची अवतार समाप्ती जवळून अनुभवली आणि त्याचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, कडाडली वीज निरंजनी जेव्हा, कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई, झाली मुक्ताबाई स्वरूपाकार. एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी, एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी, जेव्हा निरंजनी गुप्त झाली. गेले निवारुनी आकाश आभूट, नाम म्हणे कोठे मुक्ताबाई, नाम म्हणे कोठे मुक्ताबाई. संत जनाबाईंनी देखील आदराने म्हटले आहे, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी. अशी ही आदिशक्ती मुक्ताबाई. याबरोबरच आपण आपल्या आषाढी वारी या कार्यक्रमात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटू याच वेळी एका नवीन माहितीसह.